कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या विशेष दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आज दिनांक 13 मे. आजच्या मननाचा विषय आहे जिभेला ताब्यात ठेवणे. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे याकोबाचे पत्र 3 अध्याय 1 ते 13 ही वचने. आजचे विशेष वचन आहे, आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल पण तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय 26 वचन. नव्या कराराच्या दृष्टीने परिपूर्णतेचा अर्थ वाढ आणि परिपक्वता असा समजला जातो. जिभेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीची परिपक्वता दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे. पवित्र शास्त्र हेच सांगते की आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चूक करत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. याकोबाचे पत्र 3 अध्याय 2 वचन. याकोबाचे पत्र हे सर्वात व्यावहारिक पुस्तक आहे. त्यातील एक महत्त्वाचा विषय जीभ हा आहे. तो तीचविषयी पुष्कळसे काही सांगून जातो. तो इतक्या मर्यादेपर्यंत सांगून जातो की जो कोणी जिभेला आळा घालीत नाही त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. येशूने ही ताकीद दिली, जो व्यर्थ शब्द माणसे बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. मत्तेकृत वर्तमान 12 अध्याय 36 आणि 37 वचने. यावरून आम्हास आमच्या अनावश्यक बोलण्याची गंभीरता समजून येते. येशू सत्याची वचने, अनुग्रहाची वचने आणि दोषरहित वचने बोलला. मार्क 12 अध्याय 32 वचन, लूक 4 अध्याय 22 वचन आणि लूक 20 अध्याय 26 वचन. येशूची निर्दोषता दर्शवून पेत्र म्हणाला, त्याने पाप केले नाही
आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. 1 पेत्र 2 अध्याय 22 वचन. या कालावधीमध्ये आपण मातृदिन साजरा करीतो. माझे आणि माझ्या भावाचे उच्चारलेले शब्द याविषयी आमची आई फार दक्ष होती. बालपणीच आम्ही जिभेवर नियंत्रण ठेवण्याचे मिळालेले प्रशिक्षण ही आमची मोठी ठेव आहे. जवळजवळ सर्वच पत्रे ही योग्य शब्द बोलण्याची आवश्यकता आणि ज्याद्वारे बोध होत नाही असे बोलणे टाळणे यावर भर देतात असेही म्हटले आहे. जिभेला कोणीही वश करावयास समर्थ नाही. याकूब 3:8. पवित्र आत्म्याने जिभेचा ताबा घ्यावा. आमच्या जिभेद्वारे केलेल्या पापाची कबुली आणि देवाच्या वेदीवर जिभेने केलेले समर्पण यामुळे स्वर्गातून अग्नी उतरेल आणि तो आम्हास शुद्ध करून कार्यास सिद्ध करेल. यशया 6 अध्याय 5 ते 9 ही वचने. जेव्हा आरंभीच्या शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला तेव्हा त्यांच्या शरीरातील सर्व अवयवापैकी प्रथम त्याने जिभेचा ताबा घेतला. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 4 वचन. आपण ह्या गोष्टींचे महत्त्व दुर्लक्षित करून चालणार नाही. कोणीतरी म्हटले आहे की शरीराच्या सर्व अवयवापैकी जीभ हाच अवयव सैतानाचे अधिक सहाय्य करीतो. शमशोनाच्या वेळी गाढवाचे जिव्हाड लोकांना ठार मारण्यास वापरण्यात आले. आजही तेच आहे. अविचाराचे शब्द तलवार भोसकावी तसे भोसकले जातात. नीतिसूत्रे याचा 12 अध्याय 18 वचन. जीभ हा लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारतो. याकोबाचे पत्र 3 अध्याय 5 वचन. दुसऱ्याविषयीच्या भानगडीचे शब्द, थट्टा करणे, संघर्ष, कठोरपणा आणि लबाडी ही टाळलीच पाहिजेत. 32 पांढऱ्या सैनिकांनी जिभेला अनावश्यक बाहेर येऊ देण्यास प्रतिबंध केला पाहिजे. तिरुवल्लूर ह्या एका प्राचीन तामिळ कवीने म्हटले आहे, चांगले शब्द सोडून वाईट शब्दांची निवड करणे हे जणू काय पिकलेले फळ सोडून कच्चे फळ निवडण्यासारखे आहे. आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आमच्या प्रिय प्रभू, आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास तू आमचे सहाय्य कर. उत्तम ती निवड करण्यास तू आमचे सहाय्य कर. तुला अनुसरण्यास आमचे सहाय्य कर. हेच आमचे खरे धर्माचरण आहे याची जाणीव आम्हास होऊ दे. आमेन.